आक्रमक इराणला पाहून टरकले ट्रम्प. कतारमध्ये घुसून अमेरिकेला चपराक. अन्याय अमान्य, खोमेनींची गर्जना. इराण इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनं उडी घेतली आणि मित्र राष्ट्र इस्रायलसाठी सर्वात महागडी B-2 स्टेल्थ बॉम्बर विमानं वापरून इराणमधील आण्विक स्थळं नष्ट करत इराणची स्वप्न मातीमोल केली. इराणमध्ये घुसून कारवाई झाल्यानंतर संतप्त खोमेनींनी बदला घेण्याचा निर्धार करत अमेरिकेच्या सगळ्या धमक्यांना केराची टोपली दाखवून अमेरिकेला जन्माची अद्दल घडवली. इराणनं अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कतारच्या अल उदीद आणि इराकमधील असद या लष्करी हवाई तळांवर हल्ला करून अमेरिकेला गुडघ्यावर आणलंय. इराणच्या आक्रमक हल्ल्यानंतर अमेरिकेत बसलेल्या ट्रम्प प्रशासनाची तंतरली आणि पहाटेच महासत्तेच्या प्रमुखांना धडाधड ट्विट करत युद्धविरामाची घोषणा करावी लागली. इराणनं इराकमध्ये घुसून केलेला हल्ला म्हणजे अमेरिकेचे कान फटकावल्याचं म्हणत इराणी जनतेनं जल्लोष केलाय. कशाच्याही बदल्यात अन्याय स्वीकारणार नाही, आम्ही कधीच झुकणार नाही असं म्हणत खोमेनींनी ट्रम्प यांनी युद्धविरामाच्या घोषणेला धुडकावून इस्रायलवर पुन्हा बॉम्ब हल्ले सुरूच ठेवले. चवताळलेल्या इराणला पाहून सध्या इस्रायल थंड पडलाय. तर एकाही अमेरिकी सैन्यावर हल्ला झाला तर असा कल्पनेपलीकडचा हल्ला करू अशा बाता मारणाऱ्या ट्रम्प यांनी मात्र 90 अंशात यू-टर्न घेत इराण सोबतच इस्रायलला देखील सुनावलंय. I don't think so, but I'm not happy that Israel's going out now. There was one rocket that I guess was fired overboard. It was after the time limit and it missed its target. And now Israel's going out. These guys got to calm down. Ridiculous. इराणचं धगधगतं रूप पाहून इस्रायल सोबतच ट्रम्प प्रशासनाची पाचावर धारण बसली. इस्रायलला युद्धाच्या खड्ड्यात लोटून ट्रम्प यांनी या इराणच्या आक्रमकतेपुढे नमतं घेतलं की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे अमेरिकेनं युक्रेनसारखं इस्रायललाही वाऱ्यावर सोडल्याच्या चर्चांना ऊत आलाय. आता इराणच्या करो या मरोच्या हल्ल्यानंतर इस्रायल काय भूमिका घेतं आणि इराणचा राग कधी शांत होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.